प्राचीन काळात त्रिलोकात असंतुलन निर्माण झाले होते. दानवांचा वाढता त्रास, अधर्माचं साम्राज्य आणि सत्कर्मांवरील संकट यामुळे धरणी माता थरथरत होती. देवतांनी एकत्र येऊन महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या 3 शक्तींना आर्जव केलं. त्यातून एक असीम शक्तिशाली देवी जन्मली, ती म्हणजे देवी काली. काली मातेने काळ्या रात्रीच्या अंधारासारखे रूप घेतले. तोंडातून रक्तस्राव, डोळ्यात ज्वाला आणि हातात अनेक शस्त्र. ती भयंकर वेगाने दानवांचा संहार करत होती. तिचा तांडव इतका भयाण होता की फक्त दानवच नाही, तर स्वर्गलोकातही भयाची लाट पसरली. देव सुद्धा अडखळले. देव म्हणू लागले, जिच्या रक्षणासाठी अवतार घेतला, तीच आता संहाराला थांबत नाही. आता कोण तिला थांबवणार? सगळ्यांनी विनंती करत कैलासावर जाऊन भगवान शंकरांनाच हाक मारली. ते शांततेचा प्रतीक होते, तपस्वी होते आणि मातेच्या ऊर्जेचे आद्य स्रोत होते. शंकरांनी प्रसन्नतेने डोळे उघडले. ते म्हणाले, काली ही माझीच शक्ती आहे. तिला थांबवण्यासाठी रौद्ररूप नको, तर समर्पण आणि प्रेमाची आठवण देणं आवश्यक आहे. शंकर स्वतः देवीच्या तांडव मार्गावर झोपले. त्यांच्या विशाल शरीरावरून काली माता धावत होती. तिचे डोळे रक्ताने भरलेले होते. पण एका क्षणी तिचा पाय शंकरांच्या छातीवर पडला. ती दचकली, हे माझे शंकर, माझे आराध्य. मी त्यांच्यावर पाय ठेवला. त्या क्षणीच तिचे रौद्र डोळे शांत झाले. श्वास थांबला, तिचा तांडव थांबला. काली मातेने शंकरास नम्रतेने वंदन केलं. तिने आपली शस्त्रं खाली ठेवली आणि म्हणाली, शंकरा, तुझं हे प्रेम, समर्पण आणि धैर्यच मला पुन्हा मातृ स्वरूप बनवतं. तेव्हापासून कालीमाता आणि शंकर यांचे हे रूप शांत रूपातली शक्ती आणि शक्तीतला संयम म्हणून ओळखले जाते. कथेतील शिकवण म्हणजे शक्ती आणि शिव एकत्र असले कीच सृष्टी सुसंगत राहते. रौद्र शक्तीला थांबवण्यासाठी युद्ध नाही, तर प्रेम आणि समर्पण आवश्यक असतं.